हिंजवडीमध्ये अभियंता युवतीचा खून झाल्याची घटना काल सायंकाळी 5 वाजता घडली। इन्फोसिस कंपनीमध्ये ही युवती कामाला होती। फेज 2 हिंजवडीमध्ये ही कंपनी असून कंपनीमध्ये तिचा मृतदेह आढळला आहे। सदर युवतीचे नाव रसिला राजू ओपी असं असून ती मूळची केरळची आहे। रसिलाचा कम्प्युटरच्या वायरनं गळा आवळून खून करण्यात आला। इन्फोसिस कंपनीच्या 9व्या मजल्यावरील मीटिंग रूम मध्ये ही घटना घडलेली आहे। दरम्यान या हत्येप्रकरणी कार्यालयाच्या सुरक्षा रक्षकाला मुंबईतून ताब्यात घेण्यात आलं आहे। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी कैलास पुरी आपल्याबरोबर आहे। कैलास, अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे, काय अजून या संदर्भातले अपडेट्स आपल्या जवळ आहेत ते आम्हाला शेअर करा। मृदुला रसिलाच्या हत्येप्रकरणी याच कंपनीमध्ये जो सुरक्षा रक्षक होता त्याला पोलिसांनी मुंबईमधून अटक केलेली आहे। त्याला हिंजवडी पोलीस स्थानकामध्ये आणलेला आहे। त्याच्याकडून नेमकी घटना कशामुळे घडली याबाबत पोलीस चौकशी करत आहेत आणि काही वेळातच या संदर्भातली पत्रकार परिषद जी आहे ते पोलीस घेणार आहेत। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार रसिला आणि हा जो सुरक्षा रक्षक आहे भाबेन सेल्सिया याचा वाद झाला होता। काल रविवार असल्या कारणानं इन्फोसिस ही जी कंपनी आहे तिला सुट्टी होती, मात्र रसिलाचा एक प्रोजेक्ट असल्यामुळे रसिला या प्रोजेक्टच्या कामासाठी काल दुपारच्या सुमाराला या ठिकाणी आली होती। दुपारी ती प्रोजेक्टचं काम करत असताना तिचं बेंगलोरच्या सहकाऱ्यांशी बोलणं होत होतं। हे बोलणं सुरू असतानाच काही वेळानंतर रसिला या बेंगलोरमधल्या सहकाऱ्याचा फोन उचलत नव्हते, त्यामुळे या बेंगलोरमधल्या सहकाऱ्यानं रसिलाच्या वरिष्ठांना फोन केला। रसिलाचे वरिष्ठ त्या ठिकाणी आल्यानंतर रसिलाची हत्या झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र हलवल्यानंतर या ठिकाणी जो सुरक्षा रक्षक होता तो CCTV मध्ये दिसला आणि त्यानंतर पोलिसांनी त्याला मुंबईतून अटक केलेली आहे। जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार सुरक्षा रक्षक जो आहे तो रसिलाकडे पाहत होता। एकटक पाहत असल्यामुळे रसिलाने त्याला विचारलं की तू का पाहतोय, तर त्यावर मी पाहत नाही असं म्हटला। यावर रसिलाचा आणि त्याचा वाद झाला। रसिलानं या सुरक्षा रक्षकाला तुझी तक्रार जी आहे ती मी वरिष्ठांकडे असं सुनावल्यानंतर रागामध्ये या सुरक्षा रक्षकाने रसिलाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते। मात्र नेमकं हेच कारण आहे का आणखी काही वेगळी कारणं आहेत याबाबत पत्रकार परिषदेमध्ये काही वेळातच पोलीस सांगणार आहेत। मृदुला, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।